स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा. विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड. हा 11 मजली टॉवर, रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट. मुंबई पुणे सारखी जीवनशैली. 45 शॉप्स, 15 ऑफिसेस, 42 फ्लॅट्स, वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, सतर्क सिक्युरिटी, सीसीटीव्ही कॅमेरे, बेसमेंट पार्किंग, तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा. तर मग आजच बुक करा. संपर्क राजू पाटील किर्दत, हनुमंत किर्दत. जय हिंद. काल दिनांक 13/7/24 रोजी आजच्या बातमीप्रमाणे आम्हाला गोपनीय बातमी मिळाल्याप्रमाणे आम्ही गेलो असता दिलीप बाबूराव ठोंबरे हा आरोपी याने आपल्याकडे मेफेन टर्माइन हे शरीरास अपायकारक असणारं जे औषध आहे ते बाळगल्याची बातमी आल्याप्रमाणे आम्ही त्याच्याकडे कारवाई केली. त्यानंतर आम्हाला समजले की याच्याबरोबर आणखी आरोपी क्रमांक 2 सुशांत हिंदूराव जाधव व आरोपी 3 अमरदीप रामचंद्र भंडारे यांनीसुद्धा संगनमताने ही जे औषधद्रव्य आहे ते बाळगून विक्री करण्यासाठी मिळून आलेले आहे. त्यामुळे या तिन्हींच्या विरुद्ध सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे. हे मेफेनटर्माइन ही जे औषध आहे ते जीवितास हानिकारक असल्यामुळे त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्या गुन्ह्याचा तपास पुढे PSI येळेकर साहेब करत आहेत. त्याचबरोबर मी सर्व लोकांना आवाहन करतो अशा पद्धतीचं मेफेनटर्माइनसारखे जे औषधं आहेत मार्केटमध्ये विनापरवाना कुठलेही डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन नसताना ह्या पद्धतीने विक्री किंवा बाळगून आल्यास आम्हाला पोलीस स्टेशनला खबर द्यावी आणि अशा पद्धतीचे जे काही विटा शहरामध्ये किंवा बाहेरच्या भागामध्ये अशा पद्धतीची लोक मिळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करणं आम्हाला सोपं जाईल. धन्यवाद. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.